नमस्कार, साम टीव्हीच्या या दुपारच्या बातमीपत्रात मी शामल भंडारे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानाला थेट इशाराच दिलाय। पहलगाम हल्ला हा भारत मातेच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे। या हल्ल्यानं देश शोकसागरात बुडालाय। मात्र ज्या हल्लेखोरांनी हा हल्ला केला त्यांना कल्पनेतही येणार नाही अशी शिक्षा देणार असल्याचं मोदींनी म्हटलंय। दहशतवाद्यांची शिल्लक राहिलेली जमीनही मातीत गाडण्याची वेळ आली आहे अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानला थेट इशाराच दिलाय। मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। सजा मिलकर के रहेगी। अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है। एक सौ चालीस करोड़ भारतीयों की इच्छा शक्ति अब आतंकी आकाओं की कमर तोड़ कर रहेगी। पाहुयात पुढची बातमी। पाकिस्तानी अभिनेता फवाद खान अभिनीत अबीर गुलाल चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूत्रांनी असं सांगितलंय। पुढची बातमी पाहुयात। संतापजनक बातमी आहे। पाकिस्तानी उच्च आयुक्तालयात हा केक मागवण्यात आलाय। केक घेऊन जाणारा माणूस कॅमेऱ्यात कैद झालाय। पाकिस्तानी उच्चायुक्तांचा भारतात शेवटचा दिवस होता। पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले। पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद संपवा अशी आक्रमक भूमिका आमदार रोहित पवार यांनी मांडली आहे। धार्मिक रंग न देता दहशतवाद्यांवर कारवाई करावी असंही त्यांनी म्हटलंय। दहशतवादाविरोधात भूमिका घेणाऱ्या सरकारच्या पाठीशी उभा राहू असंही ते म्हणाले। पण ह्या सर्व टेररिस्टचा जे काही विषय कायमस्वरूपी तो त्या ठिकाणी संपवला पाहिजे। मला असं वाटतं की जे धार्मिक विषय काही लोक पुढे घेऊन चाललेले आहेत, मदत करणारे सुद्धा मुस्लिम होते, त्यामुळे याच्यामध्ये धार्मिक मुद्दे न घेता टेररिस्टला जात नसते, टेररिस्टला धर्म नसतो, माणुसकीवर त्या ठिकाणी आघात झालेला आहे। आणि कुठलाही सरकार जर टेररिझमच्या विरोधात निर्णय घेईल, अख्खा देश भक्कमपणे सर्व पक्ष सगळ्या विचाराचे लोक भक्कमपणे या सरकारबरोबर राहतील। आता या बातमीनंतर घेऊयात झटपट बातम्यांमधून वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा। पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानाबाबत 5 मोठे निर्णय घेतलेत। यात सिंधू जलकरार रद्द करण्यात आलाय, दूतावास बंद करण्यात आलाय, पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसाही रद्द करण्यात आलाय, तर 48 तासात देश सोडण्याचे निर्देश देण्यात आलेत। पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आलाय। केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे। भारताच्या भूमिकेची पहलगाम हल्ल्याच्या सद्यस्थितीची यात माहिती देण्यात येणार आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेतलाय। भारताने पाकिस्तान विरुद्ध मोठं पाऊल उचललंय, त्यामुळे पाकिस्तान सरकार धास्तावलंय। भारत सर्जिकल स्ट्राईक सारखी कारवाई करू शकते ही भीती आता पाकिस्तान सरकारला आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आज सुरक्षा समितीची बैठक बोलावली आहे। पाकिस्तान नौदलाकडून हालचाली सुरू करण्यात आल्यात। अरबी समुद्रात नौदलाकडून 2 दिवसीय युद्धाभ्यास सुरू करण्यात आलाय। पाकिस्तानला भारताकडून हल्ल्याची भीती आहे।
दहशतवाद्यांनी पहलगामच्या घनदाट जंगलातील बैसरन या पर्यटन स्थळी पोहोचण्यासाठी अल्पाईन क्वेस्ट ॲप्लिकेशनचा वापर केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या एन्क्रिप्टेड ॲप्लिकेशनद्वारे दहशतवादी पर्यटकांची मोठी गर्दी असलेल्या ठिकाणी ते पोहोचू शकले. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं घेतलेल्या जलद निर्णयांचा पाकिस्ताननं चांगलाच धसका घेतलाय. पाकिस्ताननं अरबी समुद्रात क्षेपणास्त्रांची चाचणीचा निर्णय घेतलाय. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून मारा करणार आहे. 24 किंवा 25 एप्रिल रोजी कराची किनाऱ्यावर चाचणी करण्यात येणार आहे. भारतीय तपास संस्था या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. पहलगाम हल्ल्यानंतर अटारी वाघा बॉर्डरचे दरवाजे बंद करण्यात आलेत. दरम्यान आपल्या आजारी बहिणीसाठी कराचीला जाणारी सीमा हातात विजा असताना देखील बॉर्डरवर अडकून पडली आहे. सांगली जिल्ह्यातून काश्मीरला पर्यटनासाठी 24 लोक गेले होते. हे सर्वजण सध्या सुरक्षित असून भारतीय सैन्य दलाच्या कॅम्पमध्ये मुक्कामाला आहेत. यामध्ये सांगलीमधील 2, मिरजेतील 1 आणि कुपवाडच्या सावळी येथील 1 आणि पलूस येथील 5 कुटुंबांचा समावेश आहे. धुळ्यातील किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर तथा उपाध्यक्षा पार्वती जोगीसह 5 जण पहलगामपासून 50 किलोमीटरवर अडकलेत. कुठल्याही प्रकारची व्यवस्था होत नसल्यामुळे तृतीयपंथी दहशताखाली असल्याची माहिती आहे. धर्माच्या नावावर पर्यटकांना गोळ्या मारणं योग्य नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. सातारा जिल्ह्यातील 7 पर्यटक काश्मीर श्रीनगर येथे अडकलेत. आज जम्मूला परतणार होते, मात्र दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमधून जम्मूला गाड्या जात नसल्यामुळे हे अडकलेत. पुढील 2 दिवसांनंतर हे पर्यटक सातारा जिल्ह्यात परतणार असल्याचं कळतंय. काश्मीर पर्यटनासाठी गेलेले रत्नागिरी जिल्ह्यातील 42 जण सुखरूप आहेत. सर्व पर्यटक श्रीनगर इथं हॉलमध्ये सुखरूप आहेत. हे पर्यटक आज रेल्वेनं दिल्लीत येतील आणि 26 एप्रिल रोजी रत्नागिरी इथं पोहोचतील. हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र आणि गुजरातचे 20,000 पर्यटक आहेत. बैसरन व्हॅली इथल्या दहशतवादी हल्ल्यामुळे घाबरलेल्या काही पर्यटकांना परतीचे वेध लागलेत. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांना हॉलमध्ये थांबवण्यात आलंय. विमान आणि रेल्वेच्या तिकीट बुकिंगनुसार पर्यटकांना सोडलं जात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या 75 पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत परतली आहे. विशेष विमानानं पर्यटक मुंबईत दाखल झालेत. मुंबई विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलंय. उर्वरित पर्यटक लवकरच मुंबईत परतणार आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमधल्या स्थानिकांना आर्थिक गणित कोलमडण्याची भीती वाटतेय. क्रिकेट बॅट बनवणाऱ्या अनेक फॅक्टरी काश्मीरात आहेत. इथे काम करणारे कामगार आता मोठा फटका त्यांना बसेल अशी भीती व्यक्त करतायत. पहलगामच्या हल्ल्यानंतर सुमारे 15,000 लोकांनी काश्मीर पर्यटनाचा बेत रद्द केलाय. इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाइस जेट या विमान कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात तिकीटं रद्द करण्याचे अर्ज आलेत. विमान कंपन्यांनी काश्मीर बांधवांसाठी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. जो हल्ला झाला, जो भ्याड हल्ला झाला, डोंबिवलीतल्या 3 कर्त्या पुरुषांना प्राण गमवावा लागला. त्याच्यामधले हेमंत जोशी, ज्यांचा मुलगा ध्रुव जोशी आपल्यासोबत आहे, अतुल मोने, त्यांची मुलगी आणि त्यांची पत्नी रुचा मोने आणि अनुष्का मोने आपल्यासोबत आहेत. संजय लेले, ज्यांचा मुलगा हर्ष लेले हा आपल्यासोबत आहे. हे सगळेजण गेल्या 3-4 दिवसांपासून अत्यंत खडतर मानसिक आणि शारीरिक क्लेशातून जात आहेत आणि त्या क्लेशाला कुठेतरी मीडियाकडून अननोइंगली कुठेतरी खतपाणी घातलं जाते इंडिव्हिज्युअल बेसिसवर. सो आम्ही असं ठरवलं की एक सामूहिक पत्रकार परिषद घ्यावी, जेणेकरून तुमचाही हेतू सफल व्हावा आणि आमच्याही भावना ज्या काय आहेत त्या संपूर्ण देशापर्यंत पोहोचवाव्या. सो याच हेतूने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि एक
कळकळीची विनंती आहे. सकाळी 6 वाजल्यापासून आमच्या दारावर बेल वाजली जात होती की आम्हाला एक बाईट द्या प्लीज. सो एक कळकळीची विनंती आहे की तिन्ही फॅमिलीजमधले सगळे लोक, त्यांचे रिलेटिव्ह सगळे खूप कठीण परिस्थितीत आहेत. आय नो तुमच्यावर पण काही प्रेशर आहे आणि त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी इथे आहोत. आमच्या या भावना पूर्ण देशभरात जागृत व्हाव्यात यासाठी आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. ह्यानंतर कळकळीची विनंती आहे, ह्यानंतर तिथून आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा कळकळीची विनंती आहे की कोणीही इंडिव्हिज्युअल बाईट घेण्यासाठी रिक्वेस्ट करू नका. हीच एक विनंती आहे. पहलगामला जो हल्ला झाला तत्पूर्वी या सगळ्यांनी, तिन्ही फॅमिलीजनी ठरवून तिथे जायचं ठरवलेलं होतं आणि विमानाने तिथे गेलेले होते. तिन्ही फॅमिलीज एकत्र होते आणि पहलगामला त्या दिवशी सकाळी ज्या ठिकाणी हल्ला झाला त्याच्या पूर्वी ते तिथे भेळ खात होते आणि त्यानंतर एक्झॅक्टली काय झालं अनुष्का मोने आपल्यासमोर कथन करतील. आम्ही तिथे गेलो होतो, 1-1:30च्या सुमारास आम्ही पोचलो. तिकडे सगळे भरपूर गर्दी पण होती, खूप खुश होते, सगळे आनंदी होते. फोटो वगैरे काढणं चालू होतं. मग नंतर थोडा वेळ आम्ही ऊन वगैरे थोडंसं होतं म्हणून आम्ही पाणी पिण्यासाठी आणि थोडं खाण्यासाठी म्हणून स्टॉलवर वगैरे गेलो. तर तिकडे आमचं खाऊन झालं. त्याच्यानंतर थोडासा आम्हाला शूटिंगचा आवाज आला, पण आम्हाला असं वाटलं की इथं पर्यटन स्थळ आहे त्यामुळे इथे काहीतरी गेम्स वगैरे असतील म्हणून लक्ष नाही दिलं. पण नंतर अचानक फायरिंग सुरू झाली, त्यामुळे सगळाच हल्ला मजला तिकडे, एकदम गोंधळ उडाला. सगळेच घाबरली लोक. नंतर आम्ही झुकलो सगळेच खाली झुकले. पण मग ते आम्हाला विचारायला लागले की हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे. पण तरी कोणीही रिप्लाय दिला नाही त्याला की कोण हिंदू, वेगळे झाले नाहीत कोणी पण तरी आमच्यातले एक जण होते ते पुढे म्हणजे बोलले की का असं करताय तुम्ही, आम्ही काय केलं आहे म्हणून. तर असं बोलायला गेले तर त्यांना शूट केलं. माझे मिस्टर बोलले की गोळ्या घालू नका, आम्ही काही नाही करत, आम्ही बसतो इथे. तर त्यांनाही शूट केलं. परत त्यांनी विचारलं की हिंदू कोण आहे म्हणून. तर आमच्या जिजूंनी हात वरती केला तर त्यांनाही शूट केलं. आमच्यासमोर आमच्या तिन्ही फॅमिलीला त्यांनी शूट केलं. आणि आमच्या घरातले कर्ते पुरुषच होते ते. असं बऱ्याच जणांना त्यांनी तिथे मारलं आहे आणि आम्ही काहीच करू शकलो नाही त्यांना. आम्ही नंतर ती लोकं गेल्यानंतर त्यांना हलवण्याचा, उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आम्हाला काहीच करता नाही आलं. तिथली लोकं बोलायला लागली की तुम्ही तुमचा जीव वाचवून निघून जा तिकडनं. आणि त्याच दरम्यान ती लोकं पण अशी बोलत होती, म्हणजे ते आतंकवादी बोलत होते की आप लोगों ने यहाँ पे आतंक मचा के रखा है, असं करून त्यांचं फायरिंगचं चालू होतं. म्हणजे पर्यटक फक्त फिरायला येतात, त्यांनी काय आतंक केला आहे तिथे ते नाही समजलं अजून. त्यामुळे गव्हर्नमेंटने याच्यावर ॲक्शन घेऊन आम्हाला हा न्याय मिळवून द्यायला पाहिजे आणि त्या लोकांवर ॲक्शन घेतलीच पाहिजे असं वाटतंय मला तरी. आता यामध्ये प्लीज लँग्वेजचा बॅरियर आणू नका. ज्यांना ज्या भाषेमध्ये प्रकट व्हायचं आहे त्या भाषेमध्ये प्रकट होऊ द्या. तुम्हाला जो लाईव्ह टेलिकास्ट हिंदी चॅनलला दाखवायचा आहे, मराठी भाषिक जे हिंदी भाषिक आहेत त्यांना थोडं तरी मराठी समजतं इतका भारतासाठी आणि या लोकांसाठी तुम्ही प्लीज प्रयत्न करा. हर्षल त्याचा अनुभव कथन करेल. आम्ही तिकडे आदल्या दिवशी आलो होतो ज्यावेळेला हा हल्ला झाला. त्यानंतर आपल्याला मेडिकल फॅसिलिटीज काय झाली तसं. तर जे काही हल्ल्याचं झालं ते मामीने सांगितलं तुम्हाला. तर आम्ही इकडून ज्यावेळेला गोळ्या चालल्या तर माझा हात माझ्या वडिलांच्या डोक्यावरती होता. तर एक म्हणजे माझ्या हाताला काहीतरी जाणवलं मला की काहीतरी इथे पडलं आहे. तर मला असं काय वाटलं की माझ्या हातावरती गोळी मारली आहे. आणि नंतर मी ज्यावेळेला उठून बघितलं तर मी माझ्या बाबांचं डोकं बघितलं तर ते पूर्ण रक्ताच्या ह्याच्यात माखलेले होते. तुम्ही बघताय सगळ्यांची
मानसिक अवस्था तितकी नाही आहे तरी सुद्धा ते प्रयत्न करतात तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. ते जेव्हा तिथून निघाले तेव्हा त्यांना श्रीनगरच्या मेडिकल कॅम्पमध्ये मेडिकल हॉस्पिटलमध्ये काही प्रथमोपचार देण्यासाठी. तर हे जेव्हा मी सगळं बघितलं तर आम्ही असं हे केलं की तिकडच्या लोकल्सने पण सांगितलं की जी काय यांना हेल्प पोचवायची असेल ते आर्मी वगैरे सगळे येतील, पहिले तुम्ही तुमचा जीव वाचून इकडनं निघून जा. आणि तो स्पॉट असा आहे की तिकडे वरती जायला 3 तास लागतात घोड्याने, फक्त घोडेच जातात तिकडे, बाकी ना कुठली गाडी जाते ना काही सायकल, काही नाही. तर ते सगळे घोडेवाले तिकडे आले आणि एक एक करून जेवढे जमत होते त्या सगळ्यांना एक एक त्यांनी घोडा दिला होता खाली पाठवायला. आणि जे उरले होते त्यांना चालत चालत आम्ही हे केलं, सगळे उतरत होते चालत. तर एक तो स्पॉट घोड्यावरनं 3 तासाचं आहे, तर आम्हाला चालत उतरायला पूर्ण 4 तास लागले. माझ्या आईला लेफ्ट साईडने पॅरालिसिस आहे, तर तिला पहिले मी आणि माझ्या भावाने उचलून वगैरे थोडा वेळ आणलं खाली, मग ती स्वतः थोडा वेळ चालली. आणि जो आमचा घोडावाला होता ज्याने आम्हाला वरती आणलं तो मग तिकडे पोचला नशिबाने. आणि त्यांनी मग आईला पाठीवरती उचलून खाली नेलं आणि मग पुढे काही अंतरावरती घोडे होते, तर मग आईला आम्ही घोड्यावरती बसून पाठवलं. आणि मी आणि माझा भाऊ पूर्ण 4 तास आम्ही पूर्ण चालत आलो खाली त्या ह्याच्यावरनं. आणि नंतर खाली बेसला पोचल्यावरती तिकडे आमचे सगळे मामी आणि माझी बहीण तिकडे होते, कारण आम्ही त्यांना आधीच खाली पाठवून दिलं होतं. आणि त्यांना मग विचारलं की आई कुठे, तर आईला ऑलरेडी आम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांनी चेकअपसाठी नेलं होतं. त्याच्यानंतर मला आणि या सगळ्यांना त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये बसवलं. आणि मग नंतर तिकडचे जे डॉक्टर्स वगैरे होते त्यांनी काय सांगितलं की अजून लिस्ट आलेली नाही आहे, तर तिकडच्या गव्हर्नमेंटने आमच्यासाठी अरेंजमेंट केली होती, एक पहलगाम क्लब म्हणून जागा आहे, तर तिकडे त्यांनी आम्हाला बसवलं होतं. आणि हे सगळं झालं, ही फायरिंग झाली 2-2:30 वाजता. आम्ही खाली पोचलो 6च्या सुमारास आणि 6-5:30च्या सुमारास. आणि पूर्ण पुढचे 4 तास आम्ही क्लूलेस होतो त्या क्लबमध्ये. आमच्याकडे काही इन्फॉर्मेशन म्हणजे देत नव्हते, कारण काही येत नव्हतं. आणि त्याच्यानंतर 7च्या सुमारास फक्त मला कळलं होतं की तिघांची डेथ झाली आहे संध्याकाळी. आणि मला असं स्ट्रिक्टली सांगण्यात आलं होतं तिकडच्या अधिकाऱ्यांकडे की ही कोणाला कळू द्यायची नाही आहे. माझे जे काका आहेत राजेश काका, त्यांनी माझ्या तिकडच्या एका IPSशी बोलून त्या IPSनी त्यांच्या मित्राच्या घरी आमची राहायची सोय केली होती पूर्ण रात्रभर. तर त्या जिमी नाव आहे त्यांचं, त्या जिमी सरांचं पण आम्ही धन्यवाद देतो की पूर्ण रात्रभर त्यांनी आम्हाला तिकडे राहून दिलं. त्याच्यानंतर रात्री 3च्या सुमारास ते जिमी सर माझ्या हातावरती हे झालं, त्याच्यासाठी मला GMC हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. टिटनस इंजेक्शन दिलं आणि एक्सरे वगैरे काढून घेतला हाताचा, तर ते सगळं नॉर्मल आलं. नंतर ती रात्र जागाच होतो मी, काही झोपलो वगैरे काही नाही. त्याच्यानंतर सकाळी 7च्या सुमारास मला कळवण्यात आलं होतं की बॉडी आयडेंटिफाय करायची आहे तुम्हाला. तर मी 7 वाजता सकाळी निघालो बॉडी आयडेंटिफाय करायला. बाकी हे सगळे त्यांच्या घरातच होते. आणि जसं आयडेंटिफाय केलं बॉडी आणि मी परत आलो तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं की असं असं झालं आहे. तर त्याच्यानंतर आम्ही तिकडनं हॉस्पिटल ह्याच्यामध्ये गेलो, PCR मध्ये. तर तिकडे आम्ही पोलीस कंट्रोल करू. तर तिकडे अमित शहा, तिकडचे उमर अब्दुल्ला म्हणून चीफ मिनिस्टर आहे, अमित शहा वगैरे, आणि आपले गव्हर्नर महाराष्ट्राचे, ते सगळे तिकडे आले होते. त्यांनी तिकडे काही लोकांशी बोलणी केली. त्याच्यातनं आम्हाला असं कळलं की 4 वर्षाच्या मुलाला पण लागलं आहे. तिकडून मग आम्हाला माझे काका आणि अजून नातेवाईक होते ते घ्यायला आले होते. मग त्यांनी आम्हाला एअरपोर्टला आम्ही त्यांच्यासोबत गेलो आणि नंतर संध्याकाळी आम्ही इकडे आलो मुंबईमध्ये. आणि मग बॉडीज घेऊन सगळे आम्ही अक्षयाला गेलो आणि तिकडे अंत्यविधी आम्ही सगळे केले त्यांचे. फक्त 5 मिनिटं तुम्हाला दिले, 5 मिनिटं तुम्हाला एक इंडिव्हिज्युअल विचारा, एक जण हिंदी में बात करेगा, एक जण हिंदी में बात करेगा.
सवाल बात नहीं हम लोग वहाँ पे 21 तारीख को हम लोग वहाँ पे पहुँचे थे, तो रात को तो वहाँ पे हमने होटल बुक करके हम लोग रात में रुके थे। और अगली सुबह हम लोग जब वहाँ से निकले, 8 बजे हम लोग सुबह निकल गए और पूरा ऊपर चढ़ के हम लोग वहाँ पे खाना वगैरह हम लोग खा रहे थे। और वहाँ से हम लोग निकल रहे थे, उतने में हमारा फायरिंग का आवाज़ आया। तो हमने पहले इग्नोर किया वो आवाज़, क्योंकि वो बहुत दूर था और बहुत कम आवाज़ था। तो हमें ऐसा लगा कोई लाइट का ये फ्यूज़ उड़ता है तभी वैसा आवाज़ आता है, या फिर वहाँ पे बहुत सी गेमिंग एक्टिविटीज़ थी, तो वहाँ पे गेमिंग का गन रहेगा, वहाँ का वैसा कोई शूटिंग होगा। तो पहले हमने इग्नोर किया, फिर वो आवाज़ धीरे धीरे करीब आ रहा था। फिर वहाँ पे जो लोकल्स थे उन्होंने बोला कि झुक जाओ नीचे, कि ये गोली मार देंगे वरना आपको। तो सब लोग नीचे लेट गए सब के सब। और फिर वहाँ हमें पूछा कि हिंदू कौन है वो अलग हो जाए और मुस्लिम कौन है वो अलग हो जाए। उन्होंने फिर बताया, मतलब वहाँ पे उन्होंने हम में से किसी ने कोई हलचल नहीं की। और फिर उन्होंने ये किया कि वापस पूछ रहे हिंदू कौन है और मुस्लिम कौन है। तो मेरे जो मामा है हेमंत जोशी, उन्होंने सिर्फ उनसे बात करने की कोशिश की, हमें जाने दीजिए, हम कुछ नहीं करने वाले हैं। तो उनको सीधा गोली मार दी उन्होंने, इतना बोलने के लिए। फिर मेरे जो दूसरे मामा है अतुल, उन्होंने इन दोनों को गले लगाया कि इन्हें छोड़ दीजिए, इन्हें जाने दीजिए। तो उन्हें बोला कि तुम बाजू में हट जाओ वरना आपको भी मार देंगे। पर उन्होंने बाजू नहीं हुए, वो इनसे ही चिपके रहे। तो उनको कैसे करके पेट में गोली मार दी उन्होंने। फिर उनको और फिर उन्होंने वापस पूछा कि हिंदू कौन है और मुस्लिम कौन है। तो मेरे पिताजी है संजय जी, उन्होंने हाथ ऊपर करने की कोशिश की, तो उनको सिर में गोली मार दी उन्होंने। और मेरा हाथ उनके सिर के पास था, तो मुझे वो गोली छू के चली गई और उनके सर में गई। इसलिए फिर बाद में सब शांत हो गया। और फिर धीरे धीरे करके हम लोग देखने लगे कि कुछ है, कोई है आदमी, सब आवाज़ वगैरह कुछ नहीं था। तो धीरे धीरे हम लोग ऐसे ऊपर थोड़ा सा देखने लगे तो कुछ नहीं था। तो वहाँ के जो घोड़े वाले थे फिर वो वहाँ पे आ गए और उन्होंने बोला कि आप यहाँ से निकल जाइए, ये जो जिनको इंजरी हुई है या जिनको गोलियाँ मारी है उनके लिए रेस्क्यू ऑपरेशन के लिए आर्मी आएगी और सब हेलीकॉप्टर से वगैरह आएंगे। फिर उसके बाद हम लोग वो घोड़े वाले जो थे उन्होंने वहाँ के जो सब टूरिस्ट थे उनको नीचे लाने के लिए हेल्प किया, क्योंकि वो स्पॉट ऐसा है कि वहाँ पे सिर्फ घोड़े जाते हैं और वो स्पॉट 3 घंटे से बाय रोड। तो जब जहाँ पे गाड़ियाँ ख़त्म हो जाती है वहाँ पे बाय रोड 3 घंटा है वो। तो हम लोग वहाँ पे सब घोड़े वाले आए, तो जैसे जितने घोड़े थे उतने एक एक करके उन्होंने टूरिस्ट को नीचे भेजना शुरू किया। और जो नहीं जा पा रहे थे घोड़े से वो धीरे धीरे चलने लगे। तो मैं, मेरा भाई, मतलब हम सब 6 के 6 लोग हम लोग चल रहे थे। तो इन तीनों को, मेरी बहन, ये मामी और दूसरी मामी को मैंने नीचे भेज दिया, क्योंकि मेरे मदर को पैरालिसिस है, तो उनको पूरा चलने को इतना फास्ट नहीं होगा। तो मैंने और मेरे भाई ने मेरी मदर को हम लोग एक एक करके उठा के नीचे ला रहे थे। थोड़ी देर वो चल रही थी, फिर इनको तो हमने आगे भेज दिया था। फिर वो घोड़े वाले आए और मतलब जो लकीली जो जिस घोड़े पे हम लोग आए थे ऊपर, वही आदमी हमें मिला। तो वहाँ से वो नीचे उन्होंने हेल्प की, मेरी मम्मी को कंधे पे उठाया उन्होंने और नीचे लेके गए। और वहाँ से उनका घोड़ा नीचे था, तो उन्होंने घोड़े पे बैठा के उन्हें नीचे भेज दिया। इसके बाद वहाँ पे जो बेस था, जब ये पूरा स्पॉट ख़त्म हो जाता है, वहाँ पे सब मेडिकल टीम थी, मेडिकल टीम। और वहाँ से आर्मी भी थी। और उन्होंने हमें ये किया कि आपको कुछ लगा है कि नहीं। और मेरी मदर को उन्होंने ऑलरेडी हॉस्पिटल में ये कर दिया था चेकअप के लिए। तो फिर मैं वहाँ पे गया और हमें वहाँ पे बताया गया कि जो ऊपर जिनका सब फायरिंग हुआ है जिन पे, उनका लिस्ट आपको बाद में मिलेगा। आप पहले पहलगाम क्लब करके गवर्नमेंट ने हमें एक जगह दी थी, वहाँ पे जाके आप रहिए। जैसे ही लिस्ट मिलेगा तो हम आपको बता देंगे। तो तकरीबन 3-4 घंटे हम लोग ऐसे ही वहाँ पे बैठे रहे, हमें कुछ ये लिस्ट नहीं मिला। तब तक मेरा उधर के सब ऑफिसर्स और आर्मी के लोगों से सब बातचीत चल रहा था कि कोई अपडेट के लिए, पर अपडेट कुछ नहीं मिल रहा था। फिर 8:30 के आसपास मुझे पता चला था 7 के आसपास कि ये इनकी डेथ हो गई है तीनों की। तो मैंने मेरी फैमिली को नहीं बताया था अगली सुबह तक। तो पूरा रात में
फैमिली को लेके वो क्लब में था और फिर क्लब के बाद वहाँ पे मेरे जो चाचा है उन्होंने उनके एक पहचान वाले से मुझे कांटेक्ट करने के लिए बोला था। तो उन आईपीएस ने उनके फ्रेंड को बोला था कि इनके घर है तो आप पूरी रात वहाँ पे रुक सकते हैं। तो मैं मेरी फैमिली को लेके हमने जो ट्रैवल्स बुक किए थे उनके और उनकी भाई की गाड़ी आई थी, तो उन्होंने हमें श्रीनगर लेके गए थे। वो ये पहलगाम से श्रीनगर 100 किलोमीटर के आसपास, तो हम पूरे वहाँ से गाड़ी से गए थे। वहाँ से वो पूरा रात हम लोग उनके घर पे रहे थे। फिर उन्होंने मेरे जो जीवी नाम है उनका, जिनके घर पे हम रुके थे, तो उन्होंने मेरा ये जीएमसी हॉस्पिटल में उन्होंने मुझे लेके गए और फिर मेरा एक्सरे उन्होंने कराया और इंजेक्शन दिया और सब मेडिसिन वगैरह उन्होंने अप्लाई किया। फिर बाद में पूरा रात हम लोग जगे थे, पूरी रात हम लोग जगे थे और सुबह मुझे बुलाया गया कि आप बॉडी आइडेंटिफाई कीजिए ताकि हम एयरपोर्ट भेज सके मुंबई के लिए। तो मैं गया और फिर जब बॉडी आइडेंटिफाई कर दी तभी मैंने मेरे घर वालों को बताया कि ऐसा ऐसा हुआ है तो आप आ जाइए। फिर उसके बाद हम लोग गए, फिर हॉस्पिटल से हम पीसीआर गए थे, पुलिस कंट्रोल रूम। तो वहाँ पे सब अमित शाह, वहाँ के चीफ मिनिस्टर, हमारे महाराष्ट्र के गवर्नर, वो सब आए हुए थे। तो वो लोगों से पूछताछ कर रहे थे और वहाँ पे हमें पता चला कि एक 4 साल के बेटे को भी गोली लगी है। वहाँ से हम लोग मेरे चाचा और मेरे और रिलेटिव्स थे, वो यहाँ पे आए वहाँ श्रीनगर पीसीआर में। हमको उन्होंने, हम एयरपोर्ट पे गए इनके साथ और फिर हम शाम को मुंबई आ गए। हमने 2 लोग को देखा, लेकिन चलने के आवाज़ से हमें लग रहा था कि और लोग हैं दूर में, पर हम लोग सोए थे ना, तो आग के मतलब कॉर्नर से जितना दिख रहा था हमें, तो 2 लोग तो मैंने खुद देखे। आपकी फैमिली के 3 लोगों की डेथ हो गई है, गवर्नमेंट से अपने जो टेररिस्ट है क्या सजा की मांग कर, कैसी सजा मिलनी चाहिए उनको? इनके ऊपर बुरी से बुरी जितनी, मतलब उनको सीधा कि शूट एट साइड का ऑर्डर देना चाहिए। जितने भी टेररिस्ट हैं, सिर्फ कश्मीर में या फिर वो सिर्फ पहलगाम में नहीं, जहाँ पे भी कौन से भी बॉर्डर पे, इवन अपने पाकिस्तान के बॉर्डर के इधर भी हो या फिर बांग्लादेश के बॉर्डर के इधर भी हो, कहीं भी किसी भी बॉर्डर पे अगर कोई टेररिस्ट दिखे तो सीधा उनको शूट कर देना चाहिए। प्रधानमंत्री मोदी जी ने अभी भी कहा कि कल्पना से भी पगड़ी जो है बड़ी उनको सजा दी जाएगी, जहाँ के नहीं में उनको मिट्टी में मिलाया जाएगा। कितना यकीन है सरकार का जो कह रहे प्रधानमंत्री वैसा होगा? सजा प्रश्न तुम्हाला तिथे काय मुद्दा झाला? तुम्हाला तिथे काय विचारलं होतं खरं तर तुम्हाला काय विचारलं होतं? काय विचारलं होतं? त्यांनी फक्त एक आम्हाला तिथे, आम्ही जेव्हा खाली पूर्ण झुकलो होतो तेव्हा त्यांची फायरिंग चालू झाली होती. त्यांनी हिंदू कोण आहे, मुस्लिम कोण आहे असं बोलत होते. ते कोणत्याही पर्यटकांनी त्याला रिप्लाय दिला नाही किंवा कोणी काहीच नाही दिलं. त्यांनी फक्त एकच वाक्य विचारलं आम्हाला, हिंदू कोण आहे वो अलग हो जाए, मुस्लिम कोण आहे अलग हो जाए. हेच वाक्य त्यांनी 3-4 वेळा विचारलं, बाकी काही नाही. आणि शूट करताना बोलत होते की आप लोगों ने आतंक मचा के रखा है, ऐसे वो पर्यटकों को बोल रहे थे उधर. मतलब फायरिंग भी कर रहे थे और साथ में ये भी बोल रहे थे. मतलब वो कहना चाह रहे थे कि ये सब आप टूरिस्ट वगैरह आ रहे हो, वो आप यहाँ नहीं आ सकते, ऐसा उनका ख्याल रहेगा कि आप सब आतंक मचा रहे हैं. हाँ, उनको वैसे बोलना रहेगा कि आप आतंक मचा रहे हो. जो टेररिस्ट मैंने देखा उनके सर पे गोप्रो कैमरा लगा था, वो मैंने देखा, बाकी मैंने कुछ नहीं देखा. हा प्रकार झाल्यावर तुम्हाला तिथे कोणी मदत केली का? हो, तिकडच्या सगळे जे घोडेवाले होते, परत लोकल्स होते, जे एकच घर होतं त्या पायथ्याशी, त्यांनी आम्हाला पाणी वगैरे दिलं, मला आणि माझ्या भावाला. त्याच्यानंतर तिकडचे जे गव्हर्नमेंटचे अधिकारी होते, पोलीस होते, महाराष्ट्र सदनचे लोक होते, त्याच्यानंतर शिवसेनेचे श्रीकांत शिंदे होते, त्यांनी आमच्यासाठी तिकडे हे पाठवली होती. त्याच्यानंतर अजून आर्मीचे NIAचे लोक होते, IPS तिकडचे होते,
सगळ्यांनी माझे काका होते, कारण काकांनीच हे सगळ्यांचे नंबर वगैरे मला पाठवले होते आणि माझे नंबर या सगळ्यांना पाठवले होते. त्यामुळे त्यांनी आणि त्याच्यानंतर इकडे मुंबईमध्ये आल्यावर पण सगळ्यांनी अरेंजमेंट केली होती इथे आम्हाला परत घरी न्यायची. त्यांनी आम्हाला म्हणजे जे तिघांना गोळ्या मारल्या त्याच्यानंतर सगळं शांतता होती. तर पहिले आम्ही बघितलं की आजूबाजूला कोण नाही आहे आणि तेव्हा नव्हतं कोणी, म्हणजे ते पळून गेले. कारण तो जो एरिया होता एक तर ते खूप ग्राउंड होतं, ओपन ग्राउंड होतं आणि डोंगराळ एरिया होता. तर ते डोंगरात जंगल पळून गेलेलं आहे. सिक्योरिटी कुछ नहीं थी वहाँ पे, सब ओपन था. 2 लोक नहीं पर्यटक जो टूरिस्ट है वो 100 के तकरीबन होंगे वहाँ पे. जास्त असते. ज़्यादा भी हो सकते हैं, मतलब मैंने जितने देखे, क्योंकि वो बहुत बड़ा ग्राउंड था, तो मेरी नज़र जहाँ तक जा रही थी तो 100 लोग तो डेफिनेटली होंगे और ज़्यादा भी हो सकते हैं. फायरिंग तो बहुत कम टाइम की उन्होंने, हार्डली 5 मिनट से ज़्यादा भी नहीं होगा वो फायरिंग. हाँ 10 मिनट. ठीक है, 5-10 मिनट तक रहेगा वो. ज़्यादा मतलब सिर्फ उन्होंने ये क्वेश्चन पूछा, हिंदू और अलग हो जाए, मुस्लिम अलग हो जाए, फायरिंग की और निकल गए. बाकी कुछ नहीं हुआ. नहीं कुछ नहीं. एक ही डायरेक्शन से वो सामने से आए और हम लोग सब लेट गए, क्योंकि सब जो वो एक्चुअली हम होटल में थे, तो होटल में जितने भी लोग थे उनको एक जगह पे ये किया गया. तो बाकी जहाँ पे लोग होंगे तो वहाँ पे अलग फायरिंग हो सकती है. लोकल लोगों ने हेल्प केली हमारी. फरक हाँ, हिंदुओं को टारगेट कर रहे थे. आप थोड़ा अपना अनुभव भी बताइए, आपका क्या बताइए. सर हम सब हमारे पिताजियों के साथ ही थे, हमारे सामने ही मारा गया सबको. बहुत बुरा लगा उसके. जे आतंकवादी आलेले नेमकं त्यांचा वेशभूषा कशी होती, कशा पद्धतीने आलेली. म्हणजे आपण ज्यांना टिपिकल मूवीजमध्ये बघतो आतंकवादी, सेम टू सेम तसेच होते ते. एकदम मास्क घातलेला, एकदम तसे दाढी वगैरे होती त्यांना. बाकी नाही. ड्रेस ब्राऊन कलरचा होता, एवढं माझ्या दिसलं मला. बाकी तो युनिफॉर्म होता का नॉर्मल कपडे होते ते कळलं. आवाज नाही. आज जे काही नुकसान झालेलं परिवाराचं आणि कुठल्या पद्धतीने एकत्र राहण्याचे एकत्र सगळं हँडल हा जो त्याच्यासाठी खूप मोठा आहे. परंतु आता ज्या काळात तुझं काय सांगणं आहे देशासाठी. देशाला एवढंच सांगेन की आमच्या पाठीशी राहा आणि गव्हर्नमेंटला सांगेन की यांना कठोरात कठोर शिक्षा द्या सगळ्या आतंकवाद्यांना. थँक्यू. परत इंडिव्हिज्युअल यांना कोणी घरी जाऊ नका आणि वेगळा दुखात आहे. नाही, आमच्या ग्रुपमध्ये आमच्या 3 फॅमिली होत्या आणि 3 फॅमिलीच्या हेडला त्यांनी टार्गेट केलं. तुम्ही उठू नका, तुम्ही बसून राहा. मोने कुटुंब एकत्र येत त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि यावेळी त्यांच्यासोबत नेमकं काय काय घडलं आणि कशा प्रकारे मदत कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचलं या संदर्भातील इत्थंभूत माहिती त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितली आहे. आणि आता वळतोय महत्त्वाच्या बातमीकडे. जगदाळेंच्या मुलीने पहलगाममध्ये घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितलाय. मन सुन्न करणारा हा प्रसंग ऐकून तुमच्याही अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आणि त्या नराधमांविषयी प्रचंड चीड आल्याशिवाय राहणार नाही.
तर आपण पाहतोय जगदाळेंच्या मुलीनं पहलगाममध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे सगळी आपबीती सांगितलेली आहे. नेमक्या त्या प्रसंगी काय घडलं, कशा प्रकारे या दहशतवाद्यांनी त्यांना घेरलं आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी फायरिंग केली, या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्यांनी जेव्हा फायर केलं ना शेजारच्या टेंटमधल्या मागच्या माणसाला, तेव्हा आम्हाला कळलं की हे काहीतरी गडबड आहे. तर तेव्हा माझ्या वडिलांना पकडलं आणि म्हटलं पप्पा मला भीती वाटते, मला मरायचं नाही आहे ते, कारण ते ओपन फायर करत होते. माझे वडील बोलले तू काळजी नको करू, आपल्याला काय नाही होणार. तर त्या माणसाने पप्पांना डायरेक्ट बोलला ए चौधरी तू उठ बाहेर आ. त्यांनी टेंटच्या मागून त्यांना बाहेर काढलं मोकळ्या मैदानात आणि त्याला बोलले की तुम लोगों ने ना मोदी को सर पे चढा के रखा है, तुम लोगों की वजह से. आणि ते बंदूकसारखं हलवत होता, तो असं घाबरवत होता आणि आम्हाला धाकधूक की आता हा काय करतो. आणि तू मुसलमान हो की असं विचारलं. त्याच्यावर माझ्या वडिलांनी काही प्रतिक्रिया नाही दिली. ते म्हणले बोल अजान बोल. तर माझे वडील बोलले आप जो बोलोगे मैं करता हूँ, आप कुछ भी बोलो. आणि असं म्हणून अजान नाही आहेत म्हणून त्यांनी गोळ्या घातल्या. तर एक गोळी त्यांनी डोक्यावर घातली, एक कानातून म्हणजे कानाच्या शेजारून इथून गेली आणि एक इथे छातीला लागलेली. 3 बुलेट्स त्यांनी बॅक टू बॅक फायर केला आणि माझे वडील एका झटक्यात खाली पडले. नंतर ते आमच्याकडे वळले. तर माझ्या समोर जे गणबोटे काका होते ते झोपले होते पालथे. त्यांना इथून गोळी घातली, ती त्यांच्या डोळ्यातनं तर उठले नाही. तर त्याला उठला नाही म्हणून लाद घातली पहिले आणि मग नंतर मागून बुलेट घातली तर ती त्यांचा डोळा फुटला पूर्ण. आणि नंतर पाठीवर आणि आणखी 2 ठिकाणी त्यांना बुलेट्स मारल्या. आमच्या शेजारी लागूनच माझ्या शेजारी एक आजोबा बसले होते, त्यांनी मला असं मागून धरलं होतं कारण ते खूप घाबरले होते. आणि मी माझ्या आईच्या डोक्यावर टिकली होती आणि माझ्या समोर ज्या गणबोटे काकू होत्या त्यांच्या पण डोक्यावरची टिकली त्याला समजायच्या आधी काढून टाकली. आणि मी म्हटलं तुम्ही, आम्ही अल्लाहू अकबर बोललो होतो, आम्ही रेहम करो असं ओरडत होतो तिकडे. कारण ती सिच्युएशन आम्हाला तेव्हा जे लोक आजूबाजूचे करत होते आम्ही त्यांना कॉपी करत होतो त्या मुवमेंटला. आणि मग त्यांनी आमच्या शेजारी पण जी फॅमिली होती तिथल्या 2 लोकांना बुलेट फायर केला, फक्त त्या म्हाताऱ्या आजोबांना नाही केलं काही. आणि मग तो पळून गेला तिथनं. ते हात जोडत होते की क्या हुआ सर, हमने क्या किया आपको, असं तसं. हाँ तुम लोगों ने मोदी को सर पे चढ़ा के रखा है, तुम लोगों की वजह से हमारा मजहब खराब हो रहा है, हम लोग बदनाम हो रहे हैं, तुम लोगों ने वीडियोस बना के वायरल किए कि हम आपके औरतों को और बच्चों को मारते हैं आणि तुम मुसलमान हो की असं विचारलं. त्याच्यावर माझ्या वडिलांनी काही प्रतिक्रिया नाही दिली. ते म्हणले बोल अजान बोल. तर माझे वडील बोलले आप जो बोलोगे मैं करता हूँ, आप कुछ भी बोलो. आणि असं म्हणून अजान नाही आहेत म्हणून त्यांनी गोळ्या घातल्यात. जीव वाचवण्यासाठी आम्ही टिकल्या काढून फेकल्या, मोठमोठ्यानं अजान म्हटली, विनवण्या केल्या, मात्र दहशतवाद्यांनी आमचं काही ऐकलं नसल्याची आपबीती गणबोटेंच्या पत्नीनं देखील सांगितली आहे. कौस्तुभ गणबोटेंचा पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय आणि त्यानंतर आज शरद पवारांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि कुटुंबियांचं सांत्वन देखील केलंय. यावेळी त्यांच्या पत्नीनं घडलेला हा संपूर्ण प्रसंग सांगितला. आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं, तर सगळ्यांनी मोठमोठ्याने आजान म्हटली. तर त्याने आमच्या माणसांना मारलं आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं. आजान पडतंय क्या, बोलतंय क्या कुछ. आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून. आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो. जोर जोरात अल्लाहचा दावा करायला लागलो. तो गेला निघून, पण या दोघांना मारून टाकलं. अजून एक आमच्या बरोबर होता, त्या तंबूच्या मागे बसलेला, त्याला पण मारलं. तर पहलगाम हल्ल्यामध्ये मृत झालेल्या डोंबिवलीच्या संजय लेले यांच्या मुलाशी साम टीव्हीनं संवाद साधलाय. आपल्यासोबत संजय लेले यांचा मुलगा सध्या आहे. हर्षल, काय झालं होतं नेमकं, त्याविषयी काय घटना घडली होती? आम्ही सगळे जेवत होतो आणि आम्ही जस्ट उठत होतो आणि मग तिकडनं फायरिंग त्यांनी चालू केलं आणि मग आम्हाला सगळ्यांना तिकडच्या लोकांनी सांगितलं की खाली वाकू. मग आम्ही झोपलो तिकडे खाली आणि मग आम्हाला विचारलं की हिंदू कोण आहे वो अलग हो जाओ, मुस्लिम कोण आहे वो अलग हो जाओ. आणि हिंदूंना म्हणजे पहिले तर माझ्या दोन्ही मामांना हे विचारायचं आधीच शूट केलेलं, कारण ते पळायला बघत होते. आणि मग वडिलांना शूट केलं, बाकी सगळं नंतर सांगतो मी. घटना घडत असताना तो समोरच होता? तीन हो, मी समोर होतो. नातेवाईकांशी देखील तो कॉन्टॅक्ट केल्याची माहिती? केलं कॉन्टॅक्ट सगळ्यांना. कॅमेरामन रितेशसह अभिजित देशमुख, डोंबिवली.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीच्या अतुल मोने यांचा देखील मृत्यू झालाय. दहशतवाद्यांनी अतुल मोनेंची मुलगी रुचा मोने समोरच गोळ्या घातल्या. अशा परिस्थितीत देखील रुचाने आईला धीर दिला आणि एवढंच नाही तर एका मुलाप्रमाणे रुचाने अतुल मोनेंच्या पार्थिवाला अग्नी देखील दिला. रुचाला 10वी मध्ये 92% मिळाले असून तिने CA व्हावं असं तिच्या वडिलांचं स्वप्न होतं. मात्र रुचाकडे आता फक्त तिच्या वडिलांच्या आठवणीच उरल्या. माझ्या समोरच बाबाला गोळ्या घातल्या. बाबाला उठवायचा प्रयत्न केला, तो उठलाच नाही. मृत अतुल मोनेंची मुलगी रुचाचा आक्रोश आपण पाहतोय. सरकारनं आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी रुचा मोने हिनं केली आहे. जस्ट कन्वर्ट इट. नाही करू शकली आणि ते आडी होती नाही तिथे घाबरून जवळपास 15-20 मिनटं आम्ही तसेच भीतीत होतो घाबरत. मग नंतर ते गेल्यावर आम्ही सगळे पळालो. बाबाला उठवायचे प्रयत्न केले पण बाबा उठत नव्हता. म्हणजे बाबाला होत नव्हतं उठायला. आम्हाला जस्टिस तर पाहिजे कारण हे खूप अनएक्सपेक्टेड होतं. आम्ही नुसतं असं फिरायलाच गेलेलो. पहिलाच दिवस होता आमचा फिरण्याचा. हे बिलकुल पण एक्सपेक्ट नव्हतं केलं आम्ही असं काही होईल. आम्हाला वाटलेलं की काश्मीर सेफ आहे. याच्या आधीही माझे आई बाबा जाऊन आले जम्मू काश्मीरला. मी लहान असताना जाऊन आले आणि मी सेकंड टाईम जात होती जम्मू काश्मीरला. तर बिलकुलच आयडिया नव्हती की असं काही होईल. बस गव्हर्नमेंट आम्हाला जस्टिस देईल एवढीच अपेक्षा. आणि आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते. अतुल मोने यांच्या पत्नीला मध्य रेल्वेमध्ये नोकरी देण्यात आली आहे. मोनेंच्या जागी त्यांना रेल्वेच्या सेवेत रुजू करण्यात येणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता अतुल मोने यांचा मृत्यू झालाय. ते परळ वर्कशॉपच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये कार्यरत होते. 2000 साली कनिष्ठ अभियंता पदावर ते रुजू झाले होते. त्यांनी जवळपास 25 वर्ष रेल्वेमध्ये सेवा बजावली आहे. अतुल मोने म्हणजे माझ्या बहिणीचे मिस्टर यांनी सांगितलं की आम्ही काही करणार नाही, आम्हाला प्लीज गोळ्या. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये दहशतवाद्यांच्या हातात स्वयंचलित बंदुका दिसतात. ते मैदानामध्ये बसलेल्या पर्यटकांवर बेछूट गोळीबार करताना पाहायला मिळतात. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो दहशतवाद्यांनी महिला आणि पुरुष पर्यटकांना वेगळं बसवलं. त्यानंतर पुरुषांवर त्यांनी गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झालाय. तर पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी उच्चायुक्तालयाला भारत सोडण्याचे आदेश दिलेले आहेत. तर यानंतर देखील पाकिस्तानने सर्व लाच सोडून दिल्याचे चित्र अगदी स्पष्ट दिसतंय. पाकिस्तानी उच्चायुक्तालयामध्ये निर्लज्ज पाकिस्तानींनी चक्क केक मागवलाय. केक घेऊन जाणार माणूस कॅमेरामध्ये कैद झाला असून आज पाकिस्तानी आयुक्तालयाचा हा कारनामा समोर आलेला आहे आणि उच्चायुक्तांचा हा भारतामध्ये शेवटचा दिवस असल्याचं देखील बोललं जात आहे. Sir, are you from Pak High Commission? Where are you from, sir? What is this cake for? तर अतिशय संतापजनक अशी ही दृश्य होती आणि यामुळे आता केंद्र सरकारने पाकिस्तान विरोधात मोठं पाऊल उचलण्याची आवश्यकता देखील बोलून दाखवली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला थेट इशाराच दिलेला आहे. पहलगाम हल्ला हा भारत मातेच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे आणि या हल्ल्यानं देश शोक सागरामध्ये बुडालाय. मात्र ज्या हल्लेखोरांनी हा हल्ला केलाय त्यांना कल्पनेतही येणार नाही अशी शिक्षा देणार असल्याचं मोदींनी म्हटलंय. दहशतवाद्यांची शिल्लक राहिलेली जमीन देखील मातीमध्ये गाडण्याची वेळ आली आहे अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिला. मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी. सजा मिलकर के रहेगी.
अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है। एक सौ चालीस करोड़ भारतीयों की इच्छा शक्ति अब आतंकी आकाओं की कमर तोड़ कर रहेगी। दरम्यान भारताने INS सूरत युद्ध नौकेवरून मिसाईलची यशस्वी चाचणी केली आहे। अरबी समुद्रात जमिनीवरून हवेमध्ये मारा करणारं क्षेपणास्त्र डागण्यात आलंय। पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याचा इरादा भारतानं बोलून दाखवला। पुलवामा नंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केला होता, मात्र आता समुद्रात क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे। तेव्हा भारत समुद्रातून स्ट्राईक करणार का याचीच चर्चा सुरू झाली आहे। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा MIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांना फोन गेल्याचं पाहायला मिळत आहे। सर्वपक्षीय बैठकीचं त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे। पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर सर्वपक्षीय बैठक होणार आहे। दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकीला आम्ही उपस्थित राहणार असल्याचं ओवैसी यांनी देखील सांगितलंय। तर आपण पाहतोय दिल्लीमध्ये होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गट उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे। अपरिहार्य कारणामुळे आमचा प्रतिनिधी उपस्थित राहणार नाही अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली आहे। अनुपस्थित राहण्याबद्दल अरविंद सावंत यांनी खेद देखील व्यक्त केलाय। तर भ्याड हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा असेल असंही अरविंद सावंत म्हणाले। तर पहलगाम हल्ल्यातील जखमींशी फडणवीसांनी संवाद साधलाय। हल्ल्यातील जखमींची फडणवीसांकडून विचारपूस करण्यात आली आहे। गिरीश महाजनांच्या फोनवरून त्यांनी या जखमींशी संवाद साधलाय। आणि पेशंट तिकडे आहेत आणि डॉक्टर आहेत, डॉक्टर आहेत तिथे ज्यांनी ऑपरेशन केलं, एक ऑपरेशन झालं, अजून 2 ऑपरेशन छोटे मायनर बाकी आहेत। हां 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 तर शुभेच्छा आहेत तुम्हाला। समर्थ कृपा वाचलो, हो समर्थ कृपा वाचलो। येस येस हे समर्थ कृपा आहे, खरे गोष्ट आहे। तुमच्या चांगले काम आहे आणि ईश्वराची कृपा आहे, हो त्यामुळे तुम्ही वाचलात आणि काय काळजी करू नका, सगळं ठीकच होईल। डॉक्टर सगळे आहोत तुमच्या पाठीशी। हॅलो, तिथले बेस्ट सर्जन आहेत त्यांनी। इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। तुम्ही पाहत राहा साम टीव्ही।
आणि हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। पाकिस्तानी अभिनेता फवाद खान अभिनीत अबीर गुलाल या चित्रपटाला भारतात प्रदर्शित होऊ दिलं जाणार नाहीये। माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे। तर अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याच्या आगामी अबीर गुलाल या चित्रपटाला भारतात प्रदर्शित होऊ दिलं जाणार नाही। आणि इथं पुन्हा घेतो एक छोटासा ब्रेक। झिरोवरून मी वैदेही काणेकर सांगणार क्षणाक्षणाचे अपडेट। पहलगामच्या रक्तरंजित भूमीतून पहिला मराठी चॅनल पाहत रहा साम टीव्ही न्यूज। तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर राज्यभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय। हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवली, मालेगाव, परभणीत उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, डोंबिवलीमध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली आहेत, त्यामुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला। तर तिकडे मालेगावमध्ये देखील हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारलाय। बंदला चांगला प्रतिसाद देखील मिळालाय। तर परभणीत देखील कडकडीत बंद पाळण्यात येतोय। संध्याकाळी मोर्चा काढण्यात येणार आहे। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये इतकंच। मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही।